नॉमिनेट करतो का रे? अरे मला नॉमिनेट करतो तुझ्या नॉमिनेट करतो का रे? अरे मला नॉमिनेट करतो तुझ्या नॉमिनेट करतो का रे? अरे मला नॉमिनेट करतो तुझ्या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडताच त्या ठिकाणी आयुषची आणि ओमकार राऊतची दोघा जणांची एकमेकांसोबत भेट झाली आणि भेट झाल्यानंतर दोघांमध्ये चांगलीच हाणामारी लागली, कारण की ओमकारनं थेट आयुषची गचंडी पकडली आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडली। असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, कारण की आयुषनं बिग बॉसच्या घरामध्ये ओमकार राऊतला नॉमिनेट केलं होतं, म्हणून ओमकारला घराबाहेर जावं लागलं होतं। मग आता आयुषसुद्धा नॉमिनेट झाला आहे आणि तो सुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर आला आहे। मग घराबाहेर आल्यामुळं या दोघा जणांमध्ये वादविवाद झाला आहे असं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातं। पण मात्र या सगळा व्हिडिओ आपण जर निरखून पाहिला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे। हा एक फक्त गमतीशीर व्हिडिओ आहे। आयुषमध्ये आणि ओमकारमध्ये कुठेही वादविवाद झालेला नाही, हाणामारी झालेली नाही। हा फक्त मनोरंजनासाठी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी बनवलेला हा व्हिडिओ आहे, कारण की ओमकार आणि आयुष हे पहिल्यापासूनच चांगले दोस्त आहेत। हे बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा चांगले दोस्त बनून राहत होते, पण मात्र त्या ठिकाणी कशा पद्धतीनं खेळायचं, कशा पद्धतीनं बोलायचं या ठिकाणी त्यांचं एकमत होत नसल्यामुळं त्यामध्ये त्यांना आपला काही वादविवाद बघायला मिळाले। एकमेकांना नॉमिनेट करताना सुद्धा आपण बघितलं। पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये घडलेल्या ज्या घटना असतात, गोष्टी असतात, त्या बिग बॉसच्या घरामध्ये सोडतात आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा आपलं जे आयुष्य आहे त्याच पद्धतीनं जगतात, कारण की या अगोदरसुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक प्रकरणं घडले आहेत आणि ते एकदा बिग बॉसच्या बाहेर आले की सगळे काही प्रकरणं वादविवाद मिटून सगळेजण एकत्र येतात आणि अगदी चांगल्या पद्धतीचे मित्रमैत्रिणी बनून राहतात। हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे, ओमकारची आणि आयुषची हाणामारी झाली असं सांगितलं जातं, ते पूर्णपणे खोटं आहे असंच एकंदरीत आपलं समजतं। पण मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं होतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।